मुंबई विमानतळावर जेट एअरवेजच्या विमानाचा मोठा अपघात टळला। विमानाचं टायर फुटल्याने विमान धावपट्टीवर थांबवण्यात आलं। विमानातल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सरकतेजीने धावपट्टीवर नेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। धावपट्टीवर तेल सांडल्यामुळे एक धावपट्टी पूर्ण बंद करण्यात आली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ पाहणीसाठीच्या दौऱ्यासाठी शिवसेनेचे 3 मंत्री जिल्ह्यात आहेत। उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि राज्यमंत्री प्रवीण पोटे हे दुष्काळाची पाहणी करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। सुभाष देसाई यांनी परंडा तालुका, दीपक सावंत यांनी भूम तालुक्यात, तर प्रवीण पोटे यांनी उमरगा तालुक्याची पाहणी केली आहे। स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। त्यानंतर अहवाल मुख्यमंत्र्यांना उद्या देणार आहे। पाण्याअभावी कोरडे पडलेले जलसाठे, गुरांच्या चारा छावण्या, वाया गेलेली पिकं यांची वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करून हे मंत्र्यांचं पथक आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्णपणे आटलंय। सध्या माजलगाव धरणातून पाणी पुरवठा सुरू असला तरी त्यातला पाणीसाठा संपत आलाय। त्यामुळे दुष्काळाचं संकट अधिकच गडद होत चाललंय। दुष्काळाचा फटका वन्य प्राण्यांनाही बसतोय। कमी पर्जन्यामुळे जंगलातील पाणीसाठे कमी झालेत। त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे येण्याच्या घटनात वाढ होते। पाण्याचं दुर्भिक्ष झाल्यावर मानवी वस्त्यांसाठी शासन पाण्याची सोय करते, पण वन्य प्राण्यांसाठी मात्र काही उपाययोजना होताना दिसत नाही आहेत। पाण्याअभावी अनेक प्राण्यांचा जीव जातो, तेव्हा जंगलात पाणी राहावं त्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। जंगलातील छोटे छोटे नाले, ओढे या ठिकाणी बंधारे करावेत, तसंच पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे नियमित पाणी टाकावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी गेल्या वर्षी 3 मार्च रोजी पिंपरी गुटीत मुक्काम करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या। मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांनी समस्या दूर करू, गाव आदर्श करून देऊ असं आश्वासन दिलं। मात्र वर्ष उलटलं तरी गावाची स्थिती आहे तसंच आहे। विकासात्मक काम तर नाहीच, परंतु शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर विहिरीचे पैसे मिळवण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात। मुख्यमंत्र्यांनी शेतकरी विष्णू डुमणे याच्या घरी वास्तव्य केलं होतं, त्याच्याही समस्या सुटलेल्या नाही। तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरातील मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आली आहे। पोट भरण्यासाठी या मजूर वर्गानं मुंबई पुण्याचा रस्ता धरलाय। तसंच 10वी आणि 12वीच्या परीक्षेनंतर अनेक पालक शहरासोबत बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत। दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर काही तालुक्यांमध्ये गारपीट झाली। या पावसामुळे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून काम झालेल्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय। अहमदपूर तालुक्यातील तलाव ओसंडून वाहत असल्यामुळे काही काळ तालुक्यातील वाहतूकही खोळंबली होती। जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या कमी असल्यानं शेतीचं फारसं नुकसान झालेलं नाही, त्यामुळे इतरत्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणारा अवकाळी पाऊस लातूरकरांसाठी मात्र दिलासा देणारा ठरला आहे। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जवळपास 3905 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं। 19,776 शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून यात सर्वाधिक 2456 हेक्टर क्षेत्र हे कांद्याचं, तर त्या खालोखाल 898 हेक्टर क्षेत्र हे गव्हाचं आहे। शेतीतील पिकांबरोबरच जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली असून यात 4 जण ठार तर 2 जण जखमी झाले। शिवाय 24 जनावरं ही वीज पडून दगावली आहेत। जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली ही आकडेवारी प्राथमिक असून आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। झी24 तासच्या बातमीनं बहुधा सरकारला शहाणपण सुचलंय। राज्यात अभूतपूर्व दुष्काळ असताना आमदारांवर मात्र कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्याची सिद्धता राज्य सरकारनं केली होती, पण झी24 तासनं याविषयी बातमी दाखवल्यानंतर आज होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे। निवासी भत्ता म्हणून महिना 50,000 आणि वाहन खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या 10 लाख रुपये बिनव्याजी कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय आजच्या आमदारांच्या बैठकीत होणार होता। आमदार या बैठकीसाठी जमलेही होते, पण ऐनवेळी आपल्या अर्थमंत्र्यांचं वेळापत्रक बदललं आणि बैठक रद्द करण्यात आली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळाप्रवरा वीज संस्थेची कोट्यावधीची थकबाकी माफ करण्याबाबत फडणवीस सरकारनं पहिलं पाऊल टाकले। विशेष म्हणजे आघाडी सरकारनं स्वतःच्याच नेत्यांच्या या संस्थेवर कारवाई केली असताना या संस्थेच्या मागण्यांबाबत युती सरकारनं आता समिती नेमली आहे। नगर जिल्ह्याच्या काही भागात ही संस्था वीज वितरणाचं काम करत होती, त्यावेळी महावितरणचं तब्बल 2700 कोटी रुपये थकवल्याचा संस्थेवर आरोप आहे। त्यामुळे संस्थेचा वितरण परवानाही आघाडी सरकारनं रद्द केला होता।
मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरनं देवनार डम्पिंग ग्राउंड प्रकरणी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्र पाठवले. या पत्राद्वारे सचिननं देवनार डम्पिंग ग्राउंडवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे. या पत्रात मास्टर ब्लास्टरनं देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या व्यथा मांडल्या. सचिननं शिवाजीनगरमधील कॉलनीलाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी ही परिस्थिती महापालिका आयुक्तांसमोर आणण्याचं ठरवलं. याआधी मुंबई उच्च न्यायालयानंही महापालिकेला देवनार डम्पिंग ग्राउंडवरून फटकारलं. आता सचिनच्या विनंतीवरून तरी महापालिका या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देईल अशी आशा इथल्या स्थानिकांना आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंडचा असून त्याच्या शेजारी असलेल्या 12वीच्या परीक्षा सेंटरचा मुद्दा झी 24 तासनं उठवल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. जर कोणा विद्यार्थ्याचं नुकसान झालं तर त्याचं वर्ष वाया जाऊ देणार नाही असं आश्वासन तावडे यांनी झी 24 तासशी बोलताना दिलं. डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर शेजारच्या सोनावणे कॉलेजमधील 12वीचं सेंटर आहे. या कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या घाणेरड्या उग्र वासामुळे अनेक त्रास झाले. अनेकांना आपले पेपर अर्धवटही सोडून जावं लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या क्लस्टरला मंजुरी दिल्यानंतर आता त्याचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनरबाजीचं युद्ध मोकळं झालंय. सेना भाजपकडून प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले हे मोठमोठे पोस्टर क्लस्टरला मंजुरी आम्हीच मिळवून दिल्याचं दाखवत आहेत. महासभेत देखील शिवसेना भाजपबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयाचं नाटक रंगलं. यामुळे मुंबई आणि ठाणे या ठिकाणी येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत एकला चलो रेचा नारा देण्याची तयारी दोन्ही पक्ष करत आहेत, तसंच यावरून स्पष्ट होते. हायकोर्टाच्या अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याच्या आदेशाला राज्यभरातील राजकीय पक्षांनी हरताळ फासल्याचं चित्र दिसतंय. स्वतः हायकोर्टानंच हे म्हटलंय. गेल्या वर्षभरापासून अनधिकृत होर्डिंग्जबाबत कोर्टानं सतत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र जवळजवळ 90% पक्षांनी न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्यानं घेतलेलं नसून या आदेशाची अक्षरशः खिल्ली उडवण्यात आली. अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं होर्डिंग्जबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणात आता आमदार रमेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 127 कोटी रुपयांच्या अपहाराचे नवे पुरावे सापडले असल्याची माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली आहे. 385 कोटी रुपयांचं आरोपपत्र याआधीच दाखल करण्यात आलं असून पुरवणी आरोपपत्र लवकरच दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. नाशिक महानगरपालिकेकडून जागा घेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपीच्या तत्वावर रुग्णालय महाविद्यालय उभारलं जाणार असून यूजीसीच्या मान्यतेसाठी जे आवश्यक आहे ते सर्व विभाग सुरू केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आयुर्वेदिक पर्यटनाच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असून आरोग्य क्षेत्रात 1 लाख रोजगार निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचं तावडेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनाच्या विषयावर तुर्तास तरी त्यांनी मौन बाळगलंय. कल्याणमध्ये नयन जैन या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. त्याचं काल कल्याणच्या गांधी चौकातून अपहरण झालं होतं. अपहरण करून 15 लाखाची खंडणी मागण्यात आली होती. अपहरणकर्त्यांनी रेल्वेमधून 15 लाख रुपये टिटवाळा स्टेशनजवळ फेकायला सांगितले. त्याप्रमाणे नातेवाईकांनी आज सकाळी टिटवाळाजवळ एका बँकेतून पैसे टाकले. ते उचलत असताना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याची चौकशी करून आणखीन दोघांना ताब्यात घेतलं. नयनच्या शोधासाठी पोलिसांच्या 5 टीम्स शोधासाठी काल रात्रीपासून मुरबाड शहर भागात फिरत होत्या. मात्र आज सकाळी अपहरणकर्त्यांनी नयनची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मुरबाड जवळच्या नदीत फेकून दिला. पुणे मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि व्यंकय्या नायडूची दिल्लीत भेट घेतली. पुणे मेट्रोच्या सरकारी पातळीवरील प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला. पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाचा अहवाल केंद्र सरकारला मिळाला असून पुणे मेट्रो काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन व्यंकय्या नायडू यांनी गिरीश बापट यांना दिले. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जाईल. मात्र रहिवाशांना त्याच ठिकाणी घर देण्याची शाश्वती नाही असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत म्हटलंय. खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी उत्तर देत होते तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. मुंबईत हॉटेल व्यावसायिकांनी पाणी जपून वापरावं, पाण्याची नासाडी करू नये यासाठी आहार हॉटेल व्यावसायिक चालक संघटना पुढे आली आहे. हॉटेलमध्ये पाणी कमी वापरावं असं आवाहन त्यांनी केलंय. मुंबईत सुमारे 15,000 हॉटेल्स असून प्रत्येक हॉटेलमध्ये किमान 2 ते 15,000 लिटर पाणी वापरलं जातं. राज्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता किमान यात थोडी बचत व्हावी ही आहार संघटनेची भूमिका आहे.
भुसावळच्या मध्य रेल्वेच्या कार्मिक विभागाची वेबसाईट अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं हॅक केल्याने एकच खळबळ उडाली। या वेबसाईटची काही पानं अल-कायदानं हॅक करत भारतीय मुस्लिमांना आवाहन करणारा मजकूर टाकला आहे। भुसावळ रेल्वेनं पोलिसात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला। याबाबत अधिक तपास सायबर विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करतो। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरंजटी येथे दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्याच्या चौघांना गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। मयूर टकले, जावेद अब्दुल, हेमंत बडदे, अखिल गायकवाड अशी अटकेतील आरोपींची नावे। यांच्याकडून गावठी रिव्हॉल्वर, 2 पिस्तूल, 10 जिवंत काडतुसं, 12 मोबाईल, रोख रकमेसह एकूण 6,58,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। पिंपरी कॅम्पमधल्या प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात काही दिवसापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणाचा मंदिराचा सुरक्षा रक्षकात सहभागी असल्याचं उघड झाले। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। कमल बहादूर, अग्र बहादूर शाही, ख्याम बहादूर, दिल बहादूर शाही आणि रमेश बहादूर आणि मनरूप शाही असं अटक केलेल्यांची नावं आहेत। हे तिघेही पिंपरीत राहतात, मात्र मूळचे नेपाळचे आहेत। त्यांनी पुन्हा गुन्हा कबूल केला असून इतर 3 फरार आरोपींचा तपास सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत नाव न घेता राहुल गांधींवर जोरदार टोले आणले। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला। न्यूनगंड लपवण्यासाठी विरोधक संसदेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडतायत असं मोदींनी म्हटलं। मोदींनी काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी भूतकाळात संसदेत केलेल्या घोषणांचा आणि भाषणांचा हवाला देऊन काँग्रेसची चांगली शाळा घेतली। काँग्रेसनं गेल्या 60 वर्षात देशातल्या गरिबीची मुळं इतकी घट्ट करून ठेवली आहेत की ती उपटून टाकण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत असं मोदी म्हणतात। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून केली आहे। सावरकर यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचं तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बसवण्यात आलंय। त्या कार्याची जाणीव ठेवून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारची तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर दिल्लीतल्या जेएनयूमध्ये त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी कन्हैयानं जेएनयूमधल्या आपल्या सहकाऱ्यांसमोर भाषणही केलं। यावेळी बोलताना भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र्य मागत असल्याचं कन्हैयानं म्हटलंय। सोबतच आपल्या विरोधात षडयंत्र रचला गेल्याचाही त्यानं पुनरुच्चार केला। कन्हैयाला बुधवारी दिल्ली हायकोर्टानं 10,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 6 महिन्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे। तसंच देशविरोधी कृत्यापासून दूर राहण्याची ताकीद दिली। 9 फेब्रुवारीला जेएनयूच्या परिसरात अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता। या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयावर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जेएनयूचा उल्लेख टाळत तेथील घटनांवर टीका केली असताना नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी यासारख्या देशविघातक घटना थांबवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। दीनदयाल शोध संस्थांच्या बालजगत प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात भैयाजी जोशी बोलत होते। असे प्रकार होऊ नये याकरता जेएनयू प्रशासनानं काळजी घ्यावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।